मित्रांनो, आपले सरकार सेवा केंद्राच्या भरतीच्या संदर्भातील एक महत्त्वाचं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर। आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो, यापूर्वीच आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यामध्ये मागवण्यात आलेल्या आपले सरकार सेवा केंद्राच्या अर्जाच्या संदर्भातील अपडेट घेतलेलं होतं। आणि मित्रांनो, याच मागवण्यात आलेल्या अर्जामधून पात्र झालेल्या लाभार्थ्यांची लाभार्थी यादी प्रकाशित करून या लाभार्थ्यांना आपली कागदपत्र जमा करण्यासाठी आपल्याला केंद्र स्थापनेच्या प्रक्रिया पार पाडण्यासाठी पुढील आदेश देण्यात आलेले आहेत। मित्रांनो, याच्या संदर्भातील हे आलेलं नोटिफिकेशन आपण पाहू शकता। आपले सरकार केंद्र जाहिरात 2025 पात्र झालेल्या अर्जदारांची यादी आणि त्यांना देण्यात आलेल्या सूचना। याच्यामध्ये आपण पाहू शकता प्रत्येक तालुकानिहाय जे काही पात्र लाभार्थी आहेत या पात्र लाभार्थ्यांची यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे। आणि या लाभार्थ्यांना महत्त्वाच्या अशा सूचना आपण या ठिकाणी पाहू शकता। अंतिम गुणांकन यादी मेरिट लिस्ट नुसार जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्या संकेतस्थळावरती ही यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये गुण कशा प्रकारे देण्यात आलेले ती माहिती देण्यात आलेली आहे। आणि आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात 2025 बाबत मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठामध्ये रिट पिटिशन नंबर 3848/2025 दाखल झालेली आहे। त्यामुळे सदर निवड प्रक्रिया न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून करण्यात येईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी अशा प्रकारे सूचना देखील देण्यात आलेली आहे। आता याच्यामध्ये काय आहे तर जे लाभार्थी याच्यामध्ये पात्र झालेले आहेत अशा लाभार्थ्यांना दिलेल्या वेळापत्रकानुसार आपले सरकार सेवा केंद्र चालवण्याकरता करारनामा 500 रुपयाच्या स्टॅम्पवरती आधार कार्ड, पॅन कार्ड आणि झेरॉक्स प्रत सह तहसील कार्यालयामध्ये सादर करायचा आहे। कधी करायचं आहे तर 28 जानेवारी 2026 रोजी आर्णी, बाबळगाव, यवतमाळ, दारवा, नेर, कळंब, राळेगाव या तालुक्यातील या तहसील कार्यालयातील जे पात्र लाभार्थी असतील 29 तारखेला पुसद, दिंग्रस, उमरखेड, महागाव आणि 30 तारखेला घाटंजी, केळापूर, झरी, जामणी, मारेगाव, वणी ही अशी तारीख या ठिकाणी दिलेली आहे। या तारखेला 500 रुपयाच्या बॉन्डवरती या पात्र झालेल्या लाभार्थ्यांना आपली कागदपत्र या ठिकाणी सादर करायची आहेत। मित्रांनो, याच्यामध्ये जो स्टॅम्प पेपरचा नमुना दिलेला आहे तो नमुना सुद्धा या ठिकाणी सॅम्पल कॉपीमध्ये दिलेला आहे। आणि अशा प्रकारचा हा नमुना तुम्हाला 500 रुपयाच्या स्टॅम्प वरती आणि त्याच्यासोबत आपली जी काही कागदपत्र ही कागदपत्र दिलेल्या वेळापत्रकानुसार सादर करायचे आहेत। आणि याच्यामध्ये जे लाभार्थी जे पात्र झालेले अर्जदार आहेत ते कागदपत्र सादर करतील त्यांना आपले सरकार सेवा केंद्र अलॉटमेंट केलं जाईल। आणि जे लाभार्थी कागदपत्र सादर करणार नाही त्याच्यानंतर त्यांच्या पुढील मेरिट लिस्टनुसार असणारे जे लाभार्थी आहेत त्यांना त्या ठिकाणी संधी दिली जाणार। तर मित्रांनो, आपले सरकार सेवा केंद्राच्या संदर्भातील हे एक महत्त्वाचं अपडेट होतं ज्याची माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।